वडिलांचे कष्ट. एका छोट्याशा हिरव्यागार गावात माधव नावाचा एक कष्टकरी माणूस राहत होता. त्याच्या जगण्याचा एकमेव आधार आणि आनंद म्हणजे त्याची छोटी मुलगी अनन्या. माधवाच्या डोळ्यांत स्वतःसाठी काहीच नव्हते, पण अनन्याला खूप शिकवून मोठे करण्याचे एक मोठे स्वप्न मात्र नक्की होते. माधव रोज पहाटे उठून शेतात कामाला जायचा. तो जेव्हा काम करायचा तेव्हा अनन्या बांधावर बसून त्याला कुतूहलाने पाहत असे. तो तिला मातीत अक्षरे गिरवायला शिकवायचा आणि सांगायचा, बाळा, हीच अक्षरे तुला उद्या खूप मोठे बनवतील. माधवाचे हात कष्टाने रापले होते आणि त्यावर घट्टे पडले होते. अनन्या जेव्हा त्याचे हात आपल्या लहान हातात घ्यायची तेव्हा त्याला आपला सगळा थकवा विसरल्यासारखे वाटायचे. ते हात कडक असले तरी अनन्यासाठी ते जगातील सर्वात मऊ आधार होते. एके दिवशी खूप जोराचा पाऊस पडत होता आणि रस्ते चिखलाने भरले होते. अनन्याला शाळेत जाणे अशक्य वाटत होते, पण माधवाने हार मानली नाही. त्याने अनन्याला आपल्या खांद्यावर बसवले आणि तो स्वतः चिखलातून चालत तिला शाळेत घेऊन गेला. रात्री जेव्हा संपूर्ण गाव झोपलेले असायचे तेव्हा माधव घराच्या कोपऱ्यात एका छोट्या दिव्याच्या प्रकाशात बसून काहीतरी काम करत असे. तो स्वतःची फाटलेली चप्पल किंवा जुने कपडे शिवण्यात वेळ घालवायचा, जेणेकरून तो पैसे वाचवू शकेल. अनन्याला अभ्यासासाठी नवी पुस्तके हवी असायची. माधव कधीही तिला नाही म्हणायचा नाही. ती पुस्तके आणण्यासाठी तो स्वतःचे जेवणही कमी करायचा. मला भूक नाही ग, असे म्हणून तो आपले ताट अनन्याला देऊन टाकायचा. अनन्याच्या वाढदिवसाला माधवाने तिला एक नवीन गुलाबी रंगाचे दप्तर आणले. ते पाहून अनन्या आनंदाने नाचू लागली. माधवाच्या स्वतःच्या पायातले चप्पल पूर्णपणे झिजले होते, पण मुलीचा आनंद पाहून तो आपल्या जखमा विसरला होता. अनन्या मोठी होऊ लागली तसा तिच्या शिक्षणाचा खर्चही वाढू लागला. गावातून मिळणारे उत्पन्न पुरेसे नव्हते. शेवटी माधवाने जड अंतःकरणाने शहरात जाऊन काम करायचे ठरवले. घरापासून दूर जाणे त्याच्यासाठी कठीण होते, पण अनन्याच्या भविष्यासाठी ते गरजेचे होते. शहरात माधवाने एका बांधकामाच्या ठिकाणी मजूर म्हणून काम सुरू केले. जड सिमेंटच्या गोण्या वाहताना त्याचे शरीर साथ देत नव्हते. उन्हात त्याचे अंग घामाने चिंब व्हायचे, पण अनन्याचा हसणारा चेहरा त्याला पुन्हा उभे करायचा. शहरातल्या उकाड्यात काम करताना माधवाचा गळासारखा सुकायचा. कधीकधी त्याला थंड पाणी प्यावेसे वाटायचे, पण तो ते पैसे वाचवून अनन्याला लागणारे पेन आणि वह्या विकत घ्यायचा. कष्टाच्या त्या प्रवासात तो कधीच थकला नाही. माधवाचा मुक्काम एका छोट्या खोलीत होता. तिथे तो स्वतःचं जेवण बनवायचा. रात्री उशिरापर्यंत तो अतिरिक्त काम शोधायचा, जेणेकरून तो अनन्याला कॉलेजच्या फीसाठी जास्त पैसे पाठवू शकेल. त्याची पाठ दुखायची, पण मनातील जिद्द तशीच होती. काळ वेगाने पुढे सरकला. अनन्या आता कॉलेजमध्ये जाऊ लागली होती. ती खूप हुशार होती आणि तिने आपल्या वडिलांचे कष्ट जवळून पाहिले होते. ती मनाशी म्हणायची, बाबा, तुमच्या कष्टाचे सोने मी नक्की करेन. सुट्टीत जेव्हा माधव गावी यायचा तेव्हा अनन्याला दिसायचे की तिचे बाबा आता खूप थकले आहेत. त्यांचे केस पांढरे झाले होते आणि त्यांची पाठ थोडी वाकली होती. तरीही माधवाचा उत्साह अनन्यासाठी कमी झाला नव्हता. अनन्याची अंतिम परीक्षा जवळ आली होती. माधवाकडे पैसे कमी पडत होते. त्याने विचार न करता आपली एकमेव जुनी सायकल विकली, जेणेकरून अनन्याला परीक्षेचं साहित्य आणि फी भरता येईल. तो आता कामावर चालत जाऊ लागला. शेवटी तो ऐतिहासिक दिवस उजाडला, ज्याची माधव अनेक वर्षांपासून वाट पाहत होता. अनन्या पदवीधर झाली. दीक्षांत समारंभात जेव्हा तिचे नाव पुकारले गेले तेव्हा माधवाच्या आनंदाला पारावार उरला नाही. अनन्याला एका खूप मोठ्या कंपनीत नोकरी लागली. जेव्हा तिला पहिला पगार मिळाला तेव्हा तिने माधवासाठी सर्वात आधी एक छान जोडी नवीन बूट विकत घेतले. तिला माहीत होते की वडिलांनी आयुष्यभर तुटलेल्या चपलांत काढले होते. अनन्या गावी परतली आणि तिने ते नवीन बूट माधवाच्या समोर ठेवले. तिने जेव्हा ते त्याच्या पायात घातले तेव्हा माधवाचे हात थरथरत होते. त्याने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की त्याची मुलगी त्याच्यासाठी असे काही करेल. अनन्याला आता पूर्णपणे उमजले होते की तिने जे यश मिळवले आहे त्याचा पाया तिच्या वडिलांच्या त्या रक्ताळलेल्या हातांनी आणि घामाने रचला होता. तिने आपले डोके माधवाच्या मांडीवर ठेवले आणि कृतज्ञतेने रडू लागली. माधव आता निवृत्त झाला होता, पण आजही तो कधीकधी शेतात जातो, फक्त अनन्यासोबत फिरण्यासाठी. त्याने केलेल्या कष्टाचे फळ त्याला मिळाले होते. त्याच्या मुलीचे सुख, तिचे यश आणि समाजात मिळालेला सन्मान. वडिलांचे कष्ट हेच अनन्यासाठी जगातील सर्वात मोठे प्रेरणास्थान होते. तिने आपल्या वडिलांना दिलेला शब्द पाळला होता. सूर्यास्ताच्या वेळी दोघेही शांतपणे बसून मावळत्या सूर्याकडे पाहत होते, एका नव्या आणि सुखी आयुष्याची सुरुवात करण्यासाठी. Thanks for watching our story. Don't forget to like, subscribe, and share this video with your friends and family. Tell us your thoughts in the comments.